नमस्कार मंडळी, क्राईम स्टोरी टेलर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सत्य घटना जिचा शेवट तुमच्या काळजाला हादरून टाकेल। ही गोष्ट आहे एका प्रेमविवाहात अडकलेल्या शिक्षिका आणि तिच्या विनाशाकडे झुकलेल्या वैवाहिक जीवनाची। एक अशी कहाणी जिथे बनाना शेक झाला मृत्यूचं कारण। एक सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल जिथं शिकवणारी एक हुशार आणि सुंदर शिक्षिका निधी आणि तिथलाच एक तरुण आकर्षक शिक्षक शंतनू। शिकवता शिकवता एकमेकावर प्रेम बसतं। दोघेही ठरवतात समाजाला धक्का देऊन प्रेमविवाह करायचं। प्रेमाने जोडलेलं हे नातं काहीसं स्वप्नवत वाटत होतं, पण कुणालाही माहीत नव्हतं की या प्रेमाच्या सावलीत लपलेलं होतं एक काळं गुपित, एक मृत्यू। विवाहानंतर काही महिने सगळं सुरळीत होतं, पण मग शंतनू बदलतो। तो दारूच्या आहारी जातो, रात्र उशिरा येणं, निधीला मारहाण करणं, मोबाईलमध्ये असलेले खासगी फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या आणि रोजचा मानसिक त्रास। एक दिवस निधीसाठी नरकासमान होत चालला होता आणि एक दिवस तिने निर्णय घेतला कायमचा। एका रात्री शंतनू नेहमीप्रमाणे मद्यधुंद अवस्थेत घरी येतो। निधी त्याच्या आवडत्या बनाना शेकमध्ये विष कालवते। काही मिनिटातच तो कोसळतो आणि प्राण सोडतो। निधीसमोर आता एकच प्रश्न, मृतदेहाचं काय? शिक्षिका असलेली निधी शिकवणीला येणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांशी भावनिक नातं तयार करते। त्यांना सांगते की एक मोठं गुपित आहे आणि तुमची मदत हवी आहे। त्या रात्री 2 विद्यार्थ्यांनी दुचाकीवर मृतदेह लांब जंगलात नेऊन फेकला। दुसऱ्या दिवशी निधी त्यांच्यासह पुन्हा तिथं गेली आणि पेट्रोल ओतून शंतनूच्या मृतदेहाला पेटवून टाकलं। 15 मे रोजी कोसाळा जंगलात आढळतो एक जाळलेला मृतदेह। पोलिसांनी मृताची ओळख पटत नाही, पण शंतनूच्या मित्राकडे असतो एक व्हिडिओ। त्यात तो ज्या शर्टमध्ये होता त्याचे तुकडे घटनास्थळी सापडतात। साखळी जुळत जाते। पोलिसांनी निधीला आणि तिच्या भावाला ताब्यात घेतलं। चौकशीत अखेर निधीने सर्व कबूल केलं आणि शिक्षिका म्हणून आदर्श समजली जाणारी ती ठरते खुनी। ही घटना आपल्याला शिकवते की जेव्हा प्रेमाचं रूप हिंसक सुडात बदलते तेव्हा त्याचा शेवट फक्त मृत्यूच असतो। जर तुम्हाला वाटते की शंतनूला न्याय मिळायला हवा तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि क्राईम स्टोरी टेलर 1 चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही पुन्हा भेटू अशीच एक खरी पण अंगावर शहारे आणणारी सत्य घटना घेऊ। तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा आणि डोळस राहा। धन्यवाद।